तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 26 जून, 27 जून आणि 28 जून या 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढतोय. काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस राहील, तर काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अजून देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये जर बघितलं तर पुढील 3 दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना बघायला मिळत आहे. पुढील 3 दिवसात जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये आपल्याला 26 जून शुक्रवार, शनिवार 27 जून आणि रविवार 28 जून या 3 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. विदर्भ मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस, किनारपट्टीला देखील जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्राकडे काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण आता सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला. तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जर बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हा जो काही परिसर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सावंतवाडी, तसंच मालवण, औरोस, कणकवली, देवगड या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि पुढील 3 दिवसामध्ये जर सविस्तर बघितलं तर हा जो काही 26 जूनला आहे मध्यम स्वरूपाचा राहील, 27 जूनला जोर थोडा वाढत आहे आणि 28 जूनला देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 28 जूनला देवगड, मालवण तसेच औरोस, कणकवलीकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता रत्नागिरीमध्ये बघूया काय परिस्थिती आहे. रत्नागिरीचे जर वातावरण बघितले तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जयगड, माखजन तसेच देवरुख हा जो काही परिसर आहे, लांजा, रत्नागिरी या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला 28 तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि 27ला जर बघितलं तर 27ला देखील मध्यम सरींची शक्यता आहे. 26 तारखेला मात्र जोर थोडा कमी आहे. एकंदरीत बघितलं रत्नागिरीकडे 26ला जोर कमी आहे, 27-28ला जोर थोडा जास्त वाढत आहे. आणि पूर्ण 3 दिवसामध्ये जर बघितलं तर पूर्ण 3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या पूर्ण 3 दिवसांमध्ये होणारा जो पाऊस आहे तो जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच आता रायगड जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हा जो काही सर्व रायगड जिल्ह्याचा परिसर आहे, मुरुड, जंजिरा, नागोठाणे, अलिबाग, पेण या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये आपल्याला 26 जूनला पावसाचा जोर कमी बघायला मिळेल. हलक्या सरींची शक्यता 26 जूनला आहे. 27 जूनला जर बघितलं तर 27 जूनला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि 28 जूनला देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 26 जूनला जोर कमी आहे, 27-28ला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. मुंबई, ठाणे, उल्हासनगर या परिसरामध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर 28 जूनला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, उंबरपाडा, वसई विरार, बोईसर तसंच वाडा हा जो काही परिसर आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसंच पालघर जिल्ह्याचा या परिसरांमध्ये आपल्याला 28 जूनला मध्यम स्वरूपाचा राहील. 27 जूनला जोर कमी आहे, हलक्या सरींची शक्यता आहे आणि 26 जूनला देखील हलक्या सरींची शक्यता आहे. एकंदरीत बघितलं 26-27 जूनला जोर कमी आहे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याकडे आणि पावसाचा जोर 28 जूनला जास्त बघायला मिळू शकतो. एकंदरीत पुढील 3 दिवसामध्ये जर बघितलं तर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता नाशिककडे बघूया. नाशिकच्या परिसरामध्ये नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये हा जो काही सर्व परिसर आहे, नाशिक, सिन्नर, निफाड तसेच त्र्यंबक, कोढाळा तसंच वणी, चांदवड, मनमाड, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि 26 जूनला जोर कमी आहे. नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. 26 जूनला पावसाचा जोर कमी आहे. 27 तारखेला जर बघितलं तर 27 तारखेला देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. पावसाचा जोर नाशिकमध्ये वाढत आहे. 28 तारखेला 28 जूनला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 26-27ला जोर कमी आहे, 28ला नाशिककडे जोर वाढत आहे. तर मित्रांनो, आता अहिल्यानगरकडे बघूया काय परिस्थिती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितला हा जो सर्व काही परिसर आहे, अहिल्यानगरचा कोपरगाव, श्रीरामपूर तसेच संगमनेर, अकोला हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आपल्याला राहुरी, टाकळी, डोंकेश्वर, अहिल्यानगर, बगूर, पाथडी या परिसरामध्ये आपल्याला 28 तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तर भागाकडे बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरच्या आणि दक्षिण भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे 28 जूनला. 27ला पावसाची शक्यता फार काय नाही
आणि 26ला आपल्याला अहिल्यानगरच्या काही भागामध्ये भगूर, पाथर्डी, पूर्व भागकडे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय हलक्या मध्यम स्वरूपात. आणि 27ला पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र 28ला पुन्हा एकदा जोर वाढत आहे. 26 तारखेला आणि 28 तारखेला जोर थोडा जास्त आहे, 27ला जोर थोडा कमी आहे. आणि एकंदरीत पूर्ण 3 दिवसाचा जर बघितलं तर पूर्ण 3 दिवसामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 26ला आणि 28ला जोर जास्त आहे, तर 27 तारखेला जोर थोडा कमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, आता पुणे जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. 26 तारखेला पावसाची शक्यता फार काही नाही, 27ला पावसाचे वातावरण फार काही नाही, 28ला मात्र जोर थोडा वाढत आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते 28 तारखेला. आणि साताराकडे जर बघितलं तर साताराकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी 26, 27 आणि 28 तारखेला बघायला मिळेल. एकंदरीत बघितलं तर हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, इकडे सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. आणि 26 तारखेला जोर कमी आहे, 27 तारखेला वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील, 28 तारखेला पावसाचा जोर सोलापूरमध्ये वाढत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये 28 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला सोलापूर, इचलगाव, पंढरपूर, माहोळ तसेच नलदुर्ग, अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील 28 तारखेला आपल्याला बघायला मिळू शकतो सोलापूरकडे. आणि आता सांगलीकडे बघूया काय परिस्थिती आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये हा जो सर्व काही परिसर आहे सांगली जिल्ह्याचा, सांगली, कुरुंदवाड, अथणी तसेच करोळी, जत, संख, तासगाव, विटा, मायणी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आपल्याला 28 जूनला बघायला मिळेल. 27 जूनला या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि 26ला पावसाचा जोर कमीच आहे. एकंदरीत बघितलं तर हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला सांगली आणि कोल्हापूरकडे देखील तीच परिस्थिती आहे. मात्र कोल्हापूरच्या पश्चिमेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे. 26 तारखेला पावसाची शक्यता फार काही नाही, 27ला हलक्या मध्यम सरी आणि 28ला पश्चिमेला पाऊस बघायला मिळू शकतो. 26, 27, 28ला कोल्हापूरकडे देखील जोर कमी आहे. सांगली, कोल्हापूरकडे हलक्या मध्यम सरीज बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा, तर या ठिकाणी आपल्याला 28 जूनला रविवारी तर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, देवळी तसेच गंगापूर आणि धरण क्षेत्राकडे सर्वत्र आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो 28 जूनला. 27ला जोर कमी आहे, 26ला हलक्या मध्यम सरी. आज पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तसेच धरण क्षेत्राकडे देखील जोर कमी आहे. पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला 28 तारखेला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरकडे. जालना जिल्ह्याकडे देखील 28 तारखेलाच पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे भोकरदन, जालना तसेच हा जो काही परिसर आहे शिवनी, परतूर, अंबड या सर्व काही परिसरामध्ये 28 तारखेला पावसाचा जोर जास्त आहे. 27ला हलक्या मध्यम सरी, 26ला आज पुढील 24 तासामध्ये जर बघितलं 26ला तर हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे आहे. 27 आणि 28ला पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे. जालना जिल्ह्याकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याकडे जर बघितलं, बीड जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर 28 तारखेला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, 27 आणि 26 तारखेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. एकंदरीत जर पुढील 3 दिवसामध्ये बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्ण 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि पूर्व भागाकडे जोरदार पावसाची शक्यता बीड जिल्ह्याकडे आहे. तर मित्रांनो, धाराशिवमध्ये जर बघितला, हा जो काही सर्व परिसर आहे धाराशिवचा, बार्शी, वैराग, तुळजापूर, लोहारा या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. 26 तारखेला धाराशिवकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळेल. 27 तारखेला जर बघितलं तर धाराशिवकडे जोर कमी आहे, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील आणि पावसाचा जोर वाढतोय. तर 28 तारखेला धाराशिव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, 28 तारखेला लातूरकडे देखील जोरदार पाऊस लातूर, औसा, निलंगा, शोणतपाल, उदगीर या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. 27 आणि 26ला जर बघितलं तर वातावरणामध्ये जोर कमी आहे आणि 28 तारखेला मात्र पावसाचा जोर जास्त वाढत आहे लातूर जिल्ह्याकडे. परभणीमध्ये जर बघितलं तर परभणीचा जो काही परिसर आहे, परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि पावसाचा जोर देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस परभणीमध्ये आपल्याला
28 तारखेला बघायला मिळेल. 27ला जर बघितलं तर 27ला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पुढील 24 तासामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा. पुढील 24 तासामध्ये 26 जूनला पावसाचा जोर वाढत आहे, 27 जूनला पावसाचा जोर आणखी वाढत आहे आणि 28 जूनला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो परभणीमध्ये. नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं, नांदेडचा जो काही परिसर आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये जर हा जो परिसर बघितला नांदेड जिल्ह्याचा, तर यामध्ये 26 तारखेला आपल्याला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. 27 तारखेला पावसाचा जोर वाढत आहे आणि 28 तारखेला देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं हिंगोलीकडे, तर हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये 28 तारखेला जोरदार पाऊस, 27 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे आणि 26ला देखील पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसामध्ये पूर्ण 3 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. हिंगोलीमध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये देखील. तर मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. तर या ठिकाणी नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जर बघितलं, पुढील 3 दिवसामध्ये नागपूरकडे देखील जोर वाढत आहे, भंडाराकडे आणि गोंदियामध्ये देखील पावसाचा जोर वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर यामध्ये 26 तारखेला जर बघितलं तर गोंदियाकडे जोर कमी आहे, नागपूर आणि भंडारामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय 26 जून रोजी शुक्रवारी. शनिवारी जर बघितलं तर गोंदिया, भंडाराकडे जोर वाढत आहे, नागपूरकडे जोर थोडा कमी होताना बघायला मिळत आहे 27 तारखेला. आणि 28ला जर बघितलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया या तिन्ही पण जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर 28 तारखेला जोरदार पाऊस, 26, 27 आणि 28 या तिन्ही दिवसांमध्ये आपल्याला गडचिरोलीकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, 26 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 27ला देखील पावसाचा जोर आहे आणि 28ला देखील पावसाचा जोर आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि हा जो काही सर्व परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा, तर यवतमाळमध्ये देखील आपल्याला 26, 27 आणि 28 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. वर्धा जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. अमरावतीमध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर अमरावतीकडे देखील या ठिकाणी बघू शकता हा जो काही परिसर आहे, 26 तारखेला जोरदार पावसाची शक्यता, 27ला देखील जोर आहे आणि 28ला देखील जोर आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची. तर अकोलाकडे जर बघितलं, अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये, अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये 28 तारखेला जोरदार पाऊस राहील. शनिवारी 27 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे आणि शुक्रवारी म्हणजेच पुढील 24 तासामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला हा जो काही सर्व परिसर आहे बुलढाणा जिल्ह्याचा, तर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते. पावसाचा जोर बुलढाणा, जळगावकडे वाढलेला आहे. बुलढाणाकडे जोर जास्त आहे पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये जर एकंदरीत जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र बुलढाणाकडे पूर्व भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, पश्चिमेला काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील 26 तारखेला. आणि 27ला जर बघितलं तर 27ला बुलढाणा जिल्ह्याचा संपूर्ण भाग कव्हर होत आहे आणि 27ला पावसाचा जोर जास्त वाढत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढतोय 27 तारखेला. आणि 28 तारखेला जर बघितलं तर बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं 28 तारखेला पावसाची शक्यता आहे. धुळेमध्ये साक्री आणि बाकीच्या भागाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. जोर हलक्या मध्यम स्वरूपाचा 28 तारखेला आहे. 27 तारखेला पावसाची शक्यता फार काही नाही आणि 26ला देखील पावसाची शक्यता फार काही नाही. एकंदरीत जर बघितलं धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढत आहे, मात्र 26-27ला जोर कमी आहे. 28 तारखेला आपल्याला धुळे जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा जोर कमी स्वरूपातच आहे. नंदुरबारमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते आपल्याला. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.